रोज तेच ती भाजी-पोळी खाऊन बोर झाले असेल ना, तर आज ना मी छान अशी रेसिपी सांगणार आहे. तर चला बघूया. इथे मी पीठ घेतलं होतं, त्यामध्ये लसूण जिरेचा पेस्ट, धनिया पावडर, हळद, चटणी, मीठ, आपल्या सगळ्या चवीनुसार ते सगळे ॲड केलं आणि भरपूर कोथिंबीर. त्याशिवाय तर टेस्टच नाही येणार. आणि मस्त ते सगळं मिश्रण मी एकत्र केलं आणि मळून घेतलं, म्हणजे जेणेकरून त्याचा गोळा आहे ना थोडासा नरम न राहता कडक असला पाहिजे, जेणेकरून ते आपण जे गोल राऊंड करतो ना ते एकदम कडक झाले पाहिजे. आणि इथेच माझी अमूल्यसुद्धा मला मदत करायला होती. म्हणजे मुलं आपल्यासोबत असले ना तर आपले काम लवकर तर होणारच नाही, हे तुम्हाला काही सगळ्यांना माहिती आहे. पण माझी मुलगी माझ्याजवळ असले ना मला काम करायचा एकदम छान असा मूड राहतो. म्हणजे माझी अमूल्य माझं पाहून सगळे काम करू लागतात म्हटलं का. मला ना रोज रोज भाजीपोळी खाऊन कंटाळा येतो. सकाळी तेच, संध्याकाळी तेच. पण संध्याकाळी काही ना काही मस्त चवचवीत पाहिजे. कारण इथे ना मी आज मस्त असे विदर्भामधले फेमस शेंगुळे करणार होती, ते पण गव्हाच्या पिठाचे. म्हणजे तसे ज्वारीच्या पिठाचे पण होतात, गव्हाच्या पिठाचे पण होतात. तर मी गव्हाच्या पिठाचे बनवते आणि खूप टेस्टी लागते. तुम्ही सुद्धा तुमच्या घरच्यांना नक्की करून द्या.